नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. शेतकरी बांधवांनो, सध्या दुग्ध व्यावसायिकांचे हाल चालू आहेत. कारण यावर्षी उन्हाळा होताना आता एक 3-4 दिवस झालं पाऊस चालू झाला. उन्हाळ्यामध्ये काय विषय की जनावरांना बाबा चाऱ्याचं खूप म्हणजे तुटवडा निर्माण झाला होता चाऱ्याचा. आणि आता सध्या पाऊस सुरू आहे. पावसाळ्यात हे खूप हाल होत आहेत. आता इकडं बघू शकता की बाबा चारा काढण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यावसायिकांचं रानातून चारा काढण्यासाठी खूप म्हणजे मेहनत घ्यावी लागते. आता रानात तोडायचा, पण आता रानात तर काय पावसाळ्यामध्ये ट्रॅक्टर किंवा इतर कोणतं वाहन जाऊ शकत नाही. तर बांधावर काढेपर्यंत आपल्या हातानं काढायचा आणि पुन्हा गोट्यावर न्यायचा. अशा पद्धतीने मित्रांनो सध्या शेतकऱ्यांचं दुग्ध व्यावसायिकांचं हाल चाललेले आहे. आता मित्रांनो इकडं मागं बघू शकता, यावर्षी मका जरा उन्हाळ्यामुळं नसल्यामुळं आता गुरांना ऊस घालावा लागतोय. तर मित्रांनो मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की बाबा ज्यावेळी उन्हाळा असतो, ज्यावेळी तुमची मका वगैरे असते, त्यावेळेस तुम्ही जरा थोडंसं चारा शिल्लक ठेवण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून काय होणार आहे अशा या पावसाळ्यामध्ये, कारण आता मला तर 3 ते 4 दिवस झालं कंटिन्यू पाऊस पडतोय. पुढं बाहेर जायचं म्हटलं तरी म्हणजे भिजतच जावं लागतं. त्यामध्ये काय होतं की तुम्हाला आधी थोडंसं नियोजन करून ठेवलं तर ते योग्य राहणार आहे. आता ह्या वर्षी आपण समजू शकतो की बाबा जरा उन्हाळा पण खूप तीव्र उन्हाळा होता. त्याच्यामुळे जरा पाण्याचा पण प्रॉब्लेम होता. शेतीसाठी पाणी पुरत नव्हतं, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होता. पण त्यावेळी थोडंसं आपण काय करायला पाहिजे होतं, त्यावेळी चारा साठवून ठेवला असता तर ते आत्ता सध्या सर्व दुग्ध व्यावसायिकांना बरं पडलं असतं. आता ह्या पावसाळ्यामध्ये आता पाऊस उघडतोय का नाही, आता मागं वातावरण बघू शकता तुम्ही. कारण आता ठीक आहे, आता आपल्याला म्हणजे प्रत्येक ऋतूचं अडचणच आहे. उन्हाळा असला तरी आपण म्हणतो उन्हाळा आहे बाबा, खूप कडक उन्हाळा. पाऊस आला तरी आता पावसाच्या पण म्हणजे अडचणी असतातच. आणि पण पाऊस पण महत्त्वाचा पाहिजे आपल्याला. तर या पद्धतीने मित्रांनो दुग्ध व्यावसायिकांचा हा पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. कारण आता बघू शकता माझं जो ऊस काढलेला आहे, आता मग आणि दुधाचं पण प्रमाण त्या ठिकाणी कमी झालेलं आहे. त्याच्यामुळं थोडंसं नियोजन केलं पाहिजे. कसं नियोजन करतो ते तुम्ही पद्धतीनं त्या ठिकाणी पाहायचं आहे. तर या पद्धतीने मित्रांनो थोडे हाल होणार आहेत, थोडे कष्ट पडणार आहेत, म्हणून खचून जायचं नाही. कारण खचला तो संपला एवढं लक्षात ठेवायचं. कारण खचणाऱ्याची आपली शेतकऱ्याची अवलाद नाही आहे, आपली संघर्ष करणारी आपली अवलाद आहे. त्याच्यामुळं थोडं संकट आलं म्हणून घाबरून जायचं नाही. तर या पद्धतीने मित्रांनो ठीक आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक व्यवसायामध्ये त्या ठिकाणी अडचणी येत असतात. मग अडचणींवर मात कशी करायची ते आपल्याला जमलं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही योग्य तो मार्ग काढून त्याच्यावर मात करायची आहे. तर या पद्धतीने मित्रांनो ठीक आहे, आत्ता प्रॉब्लेम आहे शेतकऱ्यांसाठी, दुग्ध व्यावसायिकांसाठी. ठीक आहे, हे दिवस निघून जातील. तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.